काय ते फक्त MCQ असतात तिथं असं ब्लॅक करायचे होते. आणि लिटरली सांगतो त्या पेपरमध्ये माझा एकही प्रश्न ओळखीचा नव्हता. मी आयुष्यात त्यातलं काहीच आधी ऐकलेलं नव्हतं. फक्त पुसटचं कुठंतरी एक मी वाचल्यासारखं वाटत होतं, कोकण रेल्वे नावाचा काहीतरी प्रकार त्यात दिसला होता थोडासा. बाकी मला दुसरं काहीच माहित नव्हतं. पेपर संपला, बाहेर आलो फुल कॉन्फिडन्समध्ये, आता पास होऊन जाऊ, आयची परीक्षा वगैरे असं काहीतरी वाटलं. आणि तेव्हा मी इथंच राहत होतो मुंबईमध्ये, चर्चगेटला आमचं हॉस्टेल होतं, चर्चगेट स्टेशनच्या बाहेरच तिथं. आणि ऑगस्टमध्ये रिझल्ट आला, जाऊन रिझल्ट पाहिला तर नापास झाल्यानंतर मला एकदम खूप जसा काय अभ्यास केला होता लगेच वाईट वाटल्यानंतर मला आमच्या शाळेच्या भिंतीवर एक वाक्य लिहिलं होतं, ते आठवलं की अपयशी यशाची पहिली पायरी असते. म्हटलं कदाचित ही यशाची पहिली पायरी असेल, पुढच्या वर्षी आपण नक्की UPSC पास होणार. मग पुन्हा पुढच्या वर्षी सुरू केली तयारी 2005 मध्ये. त्या वर्षी थोडासा अभ्यास केला, SIच्या बाहेर न थांबता आतमध्ये जाऊन अभ्यास केला आणि सिरियसली थोडीशी परीक्षा दिली. ऑगस्टमध्ये रिझल्ट पाहिला, पुन्हा नापास झाल्यानंतर पुन्हा ते वाक्य आठवलं, म्हटलं तू विचार तर फसवा होता म्हटलं झालं. आणि पुन्हा मनातल्या मनात म्हटलं एवढं काही वाईट वाटून घ्यायचं, म्हटलं आपण पुढे एवढे ब्रिलियंट आहे, म्हटलं कदाचित आपल्याला एखादी अपयशाची पायरी एक्स्ट्रा चढायला लागणार असेल आणि मग यशस्वी होणार असेल, असं काहीतरी म्हटलं. आता मीनवाईलमध्ये 2 वर्ष मी गावाला गेलोच नव्हतो. मग म्हटलं चला गावाला जाऊ. मग मी गावाला जायचं ठरवलं. आता गावाला जायचं म्हणजे मी 2000 पासून हा धंदा चालू केला होता आणि वर्ष आलो होतो 2005. गावाकडे परिस्थिती एकदम वाईट होऊन गेली होती. माझ्या सगळ्या वर्गात जेवढे पोरं होते तेवढे सगळ्यांचे लग्न होऊन गेले होते. आणि माझं दिवसा गावात जाणं पण मुश्किल झालं होतं, कारण मी दिवसा जर गावामध्ये गेलो तर माझ्या वर्गातले काही क्लासमेट वगैरे होते, ते स्टँडवर असायचे, काही ते लगेच कोणतरी बोलून घ्यायचं, इकडे रे काय करतोय मला जरा समजून सांगतो का. आता तो 10वी नापास असलेला, मी 17वी MA झालेलो, त्याला कोणत्या तोंडाने समजून सांगणार मी काय करतोय ते. आणि इन केस त्याला जर मी सांगितलं मी कलेक्टरच्या परीक्षेचा अभ्यास करतो, ते मला येडं झालं वाटतं. तर अशी सगळी परिस्थिती होती. आणि त्याही पुढे जाऊन माझं घर स्टँडपासून थोडंसं लांब होतं. स्टँडवर उतरलो का दिवसा घरापर्यंत जावं तो 100-1 मीटरचं अंतर होतं. कोणतरी म्हातारा वगैरे एका वाटेवर बसला असायचं, बोलून घ्यायचं, भाऊ इकडे झाला तुझा डॉक्टरचा कोर्स कंप्लीट. आता मी डॉक्टरचा कोर्स करतच नाही, तो कंप्लीट कुठं होणार आहे. आणि त्याही पुढे जाऊन माझ्या वडिलांचे उच्च शिक्षक काही क्लासमेट होते, जुने 6वी-7वी शिकलेले, त्यांनी गावात नवीन एक आपा पसरून दिली होती. पोरगा आधी लय हुशार होता, शेवटी केस फेल गेली म्हणजे जसं काही एखाद्या लॅबमध्ये लिटमस पेपर बुडवत बसले होते, तो लाल झाला आणि त्यांना समजलं फेल गेली. आणि अशा सगळ्या याच्यामध्ये मी घरी जाणार होतो. आणि मी मुंबई किंवा पुण्याला काय करतो हे माझे नातेवाईक वगैरे खूप शोधायचा प्रयत्न करायचा, पण ते मी एवढं लांब होतो 240 किलोमीटर की त्यांना ते गावाकडे सापडायचंच नाही मी नक्की काय करतोय ते. त्यामुळे त्यांनी एक नवीन शोध लावला होता. माझ्या वडिलांचे जुने म्हणजे मावस भाऊ होते उच्च शिक्षित, 12वी नापास झालेले, तर त्यांनी तो शोध लावला होता. आणि त्यांनी गावाकडे डिक्लेअर केलं होतं की तो तिकडे पुण्याला का मुंबईला असतोय आणि त्याने तिकडेच लव्ह मॅरेज केलेलं आहे, तो तिकडे सेटल झालेला आहे म्हणून. तर असं हे सगळं गावाकडे परिस्थिती निर्माण झाली होती. मला यातलं काहीच माहित नव्हतं. मी गावाकडे गेलो, गेल्या घरी पोहोचलो, घरात लगेच भांडण झालं. घरच्यांनी लगेच उदाहरण द्यायला सुरुवात केली, तुझ्या बरोबरच्या सगळ्या पोरांचं हे झालं, तुझ्या बरोबरच्या पोरींना 2-2 पोरं झाले, हे ते. आता मला वाटायचं की यांना सांगावं पोरं व्हायला अक्कल लागत नाही, पण ते ऐकतं कोण. आणि थोड्या वेळानंतर अजून भांडण वाढत चाललंय. हे बघितल्यानंतर मी म्हटलो नक्की प्रॉब्लेम काय, असं मी काय केलंय. मग माझी आजी म्हटली तू तिकडं मुंबईला का पुण्याला लव्ह मॅरेज का काय म्हणताय ते केलंय. म्हटलं लव्ह मॅरेज करायला, म्हटलं माझं तोंड एवढं चांगलं नाही, माझ्या खिशात रुपया नाही आणि माझ्याशी लव करल कोण म्हटलं. आणि म्हटलं अशा याच्यामध्ये म्हटलं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका, म्हटलं उलट मी मार्केट लग्नाच्या याच्यात उतरलो तरी मला कोणी पोरगी देणार नाही म्हटलं, त्यामुळे लव्ह मॅरेज वगैरे मी काही करत नाही म्हटलं, तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. ते म्हणलं बरं झालं तू ते काही करेल नाही म्हणे, पण तू इकडे येत जाऊ नको गावाकडे, कारण गावाकडे मी दिसलो की लोक अजून त्यांना जास्त त्रास द्यायचे, तो आलाय आता तरी त्याला सांगा वगैरे असं काहीतरी फंडे असायचे. मग ही सगळी परिस्थिती बघितली आणि माझ्या लक्षात आलं की आपल्या घरामध्ये आपल्या गावामध्ये आपली कुत्र्यापेक्षा जास्त वाईट परिस्थिती आहे, कारण कुत्रा सुद्धा एकदम सन्मानाने गावामध्ये फिरत असतात सगळीकडे. आणि मी गावात गेलो इकडे तोंड लपव, याला लपून पाय, तिकडून तो दिसला का पोहातून जाय, असे माझे धंदे. तर मला स्वतःची लाज वाटायला लागली आणि म्हटलं आपण आता थोडासा सिरियसली अभ्यास करू. मी परत पुण्याला गेलो आणि पुणे विद्यापीठामध्ये पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली. 2006 ते वर्ष होतं आणि UPSCची प्रिलिम्स दिली. त्या वर्षी भरपूर अभ्यास केला होता. UPSCची प्रिलिम्स पास झालो. प्रिलिम्स पास झाल्यानंतर UPSCची मेन्स कशी असते काय असते ते मला काही माहित नव्हतं. परीक्षा मराठीतून द्यायची का इंग्रजीतून द्यायची याबाबत मी कन्फ्यूज होतो. मला इंग्रजी बिलकुल यायचं नाही, त्यामुळे मी ऑब्व्हियसली मराठीमधून परीक्षा द्यायचं ठरवलं. मेन्सचा फॉर्म भरला आणि अभ्यास असा सोच केला होता, कारण मला त्याचा नक्की ग्रॅव्हिटी माहित नव्हती किती अवघड असते. आणि परीक्षा द्यायला मुंबईला आलो, माझगावला इथं सेंटर होतं माझं. आणि तिथं आल्यानंतर मी जेव्हा परीक्षेच्या हॉलमध्ये एंट्री केली तेव्हा मला समजलं की परीक्षा काहीतरी डेंजर दिसते, कारण मी त्या हॉलमध्ये बघितलं खूप मोठा हॉल होता, जवळपास 400-500 मुलं बसतील एवढा. ते सेल्स टॅक्सचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये 7व्या मजल्यावर. आणि जे परीक्षा द्यायला आले होते माझे कॉम्प्युटर्स, त्यांचे असे डोळे बे लाल झालेले फुल, असे एकदम टेन्शनमध्ये. त्यांच्या टेबलवर अशा इकडे ज्यूसची बाटली, इकडे घड्याळ, असे पेनांचं ते मोठं पाऊच बिऊच असं सगळं. आणि 5 पेपर सुरू होईपर्यंत दरवाजामधून त्यांचे आई वडील बेस्ट ऑफ लक. आणि मी आपला साधा एक 50 रुपयाचा टी शर्ट घातलेला, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये असलं काहीतरी ठेवलेलं. आणि आपल्या घरच्यांना माहित पण नाही, म्हटलं घरचे तर कुठेतरी बसले असले एखाद्या बांधावर जनावरांमागणं की काय करतोय पोरगा, त्याचा काही तपास पण नसेल म्हटलं त्यांना. अशा याच्यात मी परीक्षा द्यायला आलेलो आणि अशा याच्यात परीक्षेला सुरुवात झाली. पेपर सुरू झाला. पेपर पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की परीक्षा एकदम डेंजर अवघड असते पुढची. त्यातलं मला बऱ्यापैकी काही येत नव्हतं, पण अशा परिस्थितीमध्ये मी त्या मेनचे जेवढे पेपर होते 9 तेवढे सगळे पेपर दिले आणि परत पुण्याला निघून गेलो. पुण्याला गेल्यानंतर त्याचा मार्च 2008-07 मध्ये रिझल्ट आला. रिझल्ट आल्यानंतर जाऊन बघितलं तर मी ते मेन्स फेल झालो होतो. आता मला आता माहित होतं आपण फेलच होणार आहे, कारण मला त्या परीक्षेत काही आलं नव्हतं. नंतर माझं मार्क लिस्ट आल्यानंतर बघितलं तर मला 2000 पैकी फक्त 13 मार्क कमी पडले होते इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला. म्हटलं कदाचित थोडासा जोर लावला तर आपण मे बी पुढच्या वर्षात ही परीक्षा पास होऊ शकतो.
मग 2007 मध्ये परत मी पहिली परीक्षा दिली, पहिली परीक्षा पास झालो आणि नंतर पुन्हा मी ती चूक केली, पुढची परीक्षा परत मी मराठीमध्ये दिली आणि तिचा रिझल्ट आला, जाऊन बघितलं तर मी परत नापास झालो होतो मेन्समध्ये. इंटरव्ह्यूला क्वालिफाय व्हायला 7 मार्क कमी पडले होते. मधल्या काळामध्ये जयपाल कांबळे नावाचे मुंबईमधलेच माझे एक मित्र झाले होते चांगले, ते मला सतत सांगायचे की इंग्रजीतून दे यूपीएससीची परीक्षा, इंग्रजीमधून दे. तर मला ते काही पटायचं नाही, कारण मला इंग्रजी यायचं नाही. मग मी 2008 मध्ये परत प्रिलिम्स पास झालो होतो. ती पास झाल्यानंतर त्यांनी माझा मेनचा फॉर्म इंग्रजीमधून भरून टाकला मला न समजतात, आणि तो फॉर्म इंग्रजीमधून भरल्यामुळे माझ्यासमोर काही पर्याय राहिला नाही परीक्षा इंग्रजीतून देण्याशिवाय. मग त्यांनी माझं टेन्शन कमी करण्यासाठी सांगितलं मला की इंजिनियर, डॉक्टर, सायन्सवाले पण एवढे हुशार नसतात म्हणे, ते 50 शब्द इंग्रजी ते पाठ करून ठेवतात आणि पूर्ण पेपर लिहितात. पण म्हटलं अहो माझ्या ते 50 शब्द सुद्धा लवकर पाठ होणार नाही, म्हटलं त्याचं काय. तरी पण अशाच्यामध्ये मी सारखं इंग्रजीतून लिहायची बऱ्यापैकी प्रॅक्टिस करायचो आणि अशा सगळं करत करत मी ती मुख्य परीक्षा इंग्रजीमधून लिहून काढली. ते वर्ष होतं 2008. मार्च 2009 मध्ये तिचा रिझल्ट आला आणि रिझल्ट जाऊन बघितला तर मी चक्क इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय झालो होतो. आता यूपीएससी इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो हे म्हटल्यानंतर मला स्वतःला पहिल्यांदा शॉक बसला, कारण मला बिलकुल एक्सपेक्टेड नव्हतं की आपण इंग्रजीतून पेपर लिहून यूपीएससी इंटरव्ह्यूला क्वालिफाय होऊ शकतो. आता इंटरव्ह्यूला क्वालिफाय झाल्यानंतर माझा कॉन्फिडन्स फुल वाढला. मी लगेच कलेक्टर झाल्यासारखा अर्धा लगेच त्या थाटामध्ये राहायला लागलो. आता काय टेन्शन घ्यायचं नाही, झालेलंच आहे वगैरे वगैरे. आता तो यूपीएससीचा इंटरव्ह्यू वगैरे काय असतो हे मला काहीच माहित नव्हतं. त्याच्या अगोदर मी एमपीएससीचा इंटरव्ह्यू द्यायचो प्रत्येक वर्षी. एमपीएससीत मला जॉब पण मिळाले होते बरेच अगोदर. तर अशा याच्यामध्ये तो यूपीएससीचा इंटरव्ह्यू दिलेला असतो. मी एकदम राजासाई थाटामध्ये IRCTC वरून ऑनलाईन तिकीट बुक केलं, दिल्लीला जायचं. ते तिकीट काय कन्फर्म झालं नाही. रेल्वे बसल्यानंतर टीसीने सांगितलं हे तिकीट चालत नाही, कन्फर्म नाही झालं का, तुम्ही विदाऊट तिकीट आहात. त्यानं मला टॉयलेटच्या जरी नेऊन बसवलं, 1000 रुपये फाईन लावला आणि मी दिल्लीला पोहोचलो. दिल्लीला रेल्वे स्टेशनवर उतरल्यानंतर एका रिक्षावाल्याला म्हटलं मला यूपीएससीच्या तिथे जायचं. तो म्हणे 300 रुपये होतील. रिक्षात बसलो, 5 मिनिटात यूपीएससी आली. आपल्याला माझ्या पुन्हा लक्षात आलं की आपल्याला इथे वेळात काढले. यूपीएससीच्या तिथे आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर बघितलं तर एकदम टाईट सिक्युरिटी, सगळे CISFचे वगैरे एकदम डेंजर सिक्युरिटी असते यूपीएससीच्या तिथं. आत गेलो तर खूप मोठा हॉल होता. त्याच्यामध्ये बरेच 7-8 टेबल मांडलेले होते. एका टेबलवरती 5-5 पोरं बसले होते आणि तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालू होतं. तिथं जाऊन बघितलं तर सगळे पोरं डायरेक्ट ब्लेझर वगैरे घातलेले, टाया लावलेल्या. एप्रिल महिना आणि दिल्लीमध्ये एप्रिलमध्ये प्रचंड गरम होते. डायरेक्ट अशा घामाच्या धारा बिरात तरी अशी एकदम टाय बिल लावून एकदम चकाचक. 40 पोरं होते साधारणतः त्या हॉलमध्ये. 40 मधले 20 कायम टॉयलेट कडं, म्हणजे फुल टेन्शन मध्ये. मी आपला टाय बी काय लावलेला नाही, एकदम गंजा ह्याच्यामध्ये ब्लेझर घालायला तर आपल्याकडे पैसेच नव्हते. आणि तिथं जाऊन बसलो, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. मग याला विचार तू काय करतोय, त्याला विचार तू कुठला आहे. मग थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात आलं वाटतं चुकून पास झालंय का काय. आणि अशा याच्यामध्ये मग नंतर शिपाई आला आणि त्यानं मला सांगितलं की तुम्हाला शशिभूषण त्रिपाठी मॅडमचं पॅनल आहे. आता आपल्याला काय नाही, त्रिपाठी असू नाही तर वर्मा असू नाही शर्मा असू, मी आपला एकदम फुल कॉन्फिडन्स मध्ये होतो. मला माहित होतं की फक्त घरात तिथं 5-6 म्हातारे माणसं असतील पॅनलच्या तिथं. म्हातारे माणसं एकदम येडे असतात, काही टेन्शन घ्यायचं नाही, जाऊन काही फेकायचं. कारण मी घरी माझ्या आजीला काही फेकायचो आणि त्या पचून पण जायच्या. तर अशा सगळ्या मानसिकतेमध्ये मी होतो. नंतर शिपाईनं मला उठवलं, त्या हॉलच्या तिथं बाहेर घेऊन गेला आणि तिथे खुर्ची होती, एक समोर फॅन चालू होता. आपल्याला गरम झालेलं नव्हतं, त्यामुळे मी पहिल्यांदा फॅन बंद करून टाकला. नंतर मागे वळून बघितलं, दरवाजावर लिहिलं होतं शशिभूषण त्रिपाठी 1971 IFS म्हणजे इंडियन फॉरेन सर्व्हिस. तर तेव्हा कॅनडाच्या अँबॅसिडर, कॅनडामध्ये त्या भारताच्या अँबॅसिडर होत्या आणि मला काही त्याची ग्रॅव्हिटी नव्हती. त्याच्यामुळे म्हटलं असेल त्यामध्ये काय टेन्शन घ्यायचंय. थोडा वेळ थांबलो. नंतर शिपाई आला, म्हणे आत बोलवलंय. उठलो आणि आत गेलो. मी ते पाठच केलं होतं थोडंसं पहिलं इंटरव्ह्यूच्या तयारीचं. आत गेलो, लगेच मी कमिंग वगैरे ते विचारलं आणि त्यांनी सीट डाऊन म्हटल्यानंतर बसलो. त्यांनी मला पहिला प्रश्न विचारला की व्हॉट इज युअर एज्युकेशनल क्वालिफिकेशन. आता इंटरव्ह्यू इंग्रजीतूनच होता. मी लगेच आपलं ते पाठ केलं, सांगितलं. म्हटलं मॅडम आय हॅव डन माय पोस्ट ग्रॅज्युएशन फ्रॉम युनिव्हर्सिटी पुणे आणि असं तसं सांगितलं. आणि त्यांनी लगेच त्यांना वाटलं याला चांगलं येते काय. त्यांनी लगेच पुढचा प्रश्न विचारला व्हॉट आर द ऑब्स्टॅकल्स इन इंडो-US रिलेशन्स. मी लगेच खाली पाहायला सुरुवात केली आणि तिथं आत गेल्या EC 16 का 17 चालू होता. मला एकदम भयानक थंडी वाजत होती. त्यांनी नंतर अजून पुढचे प्रश्न विचारायला सुरुवात केली. 5-6 मिनिटांनंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला पुसटचा घाम यायला सुरुवात झालेली आहे. नंतर त्यांनी 10-1 मिनिटं झाल्यानंतर अजून अवघड प्रश्न विचारायला सुरुवात केली. समोर सगळे 6 म्हातारे माणसं बसलेले होते. माझ्या डोक्यामध्ये होतं की सगळे येडे आहेत, पण ते 5-6 मिनिटांनंतर माझ्या डोक्यातून सगळं निघून गेलं होतं. आणि अशा याच्यामध्ये ते सगळं चालू होतं. 15, 16, 17, 18 मिनिटं होत आले. तोपर्यंत माझ्या डोक्यावरून डायरेक्ट घामाच्या अशा धारा बिरा व्हायला लागल्या होत्या. मी रुमालांसारखा पुसायचो तरी त्या थांबायच्याच नाही. 20 मिनिटं झाल्यानंतर मी असा हात लावून बघितला बनेल ना, तर ते पूर्ण ओलं झालं होतं. म्हटलं आंघोळ झालेली दिसते. आणि 20व्या मिनिटानंतर येणारा प्रत्येक मिनिट माझ्यासाठी डायरेक्ट 1-1 वर्षासारखा होता. म्हटलं आता जर आपण इथून बाहेर गेलो नाही तर मरतोच आहे, म्हणजे अशी परिस्थिती होती. तरी पण त्या मॅडमनं मला काय बाहेर सोडलं नाही. 35 मिनिटं झाल्यानंतर त्या म्हटलं युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर, यू मे गो नाऊ. बाहेर आलो, पहिल्यांदा घाम पुसला. म्हटलं म्हातारे माणसं लय डेंजर असतात. आणि दुसऱ्या दिवशी मेडिकल झालं माझं लोकनायक हॉस्पिटलला आणि गावाला आलो. त्यानंतर गावाला निघून आलो. गावाला आल्यानंतर त्या वर्षी मी नाशिक जिल्ह्यातला UPSC आणि MPSCचे इंटरव्ह्यू दिलेला एकमेव कॅन्डिडेट होतो. तर गावाला येऊन बघतोय तर मला लग्नासाठी बरेच स्थळ येऊन गेलेले होते अगोदर. कारण लोकांना माहित होतं की हा IAS नाही झाला तर डेप्युटी कलेक्टर होईल, DYSP होईल, ACP होईल, असं काहीतरी याच्यात आले असावे ते. पण मधल्या काळामध्ये 5-6 वर्षामध्ये मी एवढ्या वेळेस नापास झालो होतो की माझ्या लक्षात आलं होतं त्या अपयशाने की माणसाला काही किंमत नसते, त्याच्या पदाला किंमत असते. आणि त्यातल्या त्या परीक्षांचा अभ्यास करून फुले, शाहू, आंबेडकर ही सगळी माणसं वाचून माझ्या डोक्यावर थोडासा फरक पडला होता. आणि माझे विचार बदलले होते की माणूसानं चांगलं वागायला पाहिजे, चांगलं बिहेव करायला पाहिजे आणि चांगली समाज सुधारणा करायला पाहिजे काहीतरी. आता समाज सुधारणा म्हणजे मला कवडीची किंमत नव्हती समाजात. आपलं ऐकतं कोण समाज सुधारणेला. तर मी ठरवलं होतं की लग्न करताना हुंडा नाही घ्यायचा, 1 रुपया, साधं लग्न करायचं, हुंडा नाही म्हणजे डायरेक्ट 1 ग्राम सोनं पण नाही, डायरेक्ट असं सगळं होतं क्रायटेरिया.
आणि स्थळ पण भरपूर येत होते. पण मला माहित होतं की हे सगळे स्थळ मी IAS होईल अशा काहीतरी येत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माझ्या इंटरव्ह्यूचा रिझल्ट आला, मी फेल झालो, सगळे स्थळ गायब झाले. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला अजून किंमत शून्य आहे. मग मी ठरवलं की अशा वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला जो कोणी पोरगी देईल त्याच्या पुरुषी आपण लग्न करू. मला लिटरली कोणी 8वी नापास पण पोरगी देईना. माझा जुना एक मित्र होता, त्याची जी डॉक्टर बहीण होती, तर तो मला म्हणे माझी बहीण आहे डॉक्टर, तिच्याशी लग्न करशील. त्याला म्हटलं हे बघू, तू बहीण आहे डॉक्टर, मी आहे BA, लागला तर 6 नाही तर शेतात, मधला काही पर्याय नव्हता. तरी पण तो तयार झाला. मग मी एंगेजमेंट केली आणि पुन्हा आपल्या अभ्यासाला सुरुवात केली. तो माझा UPSCचा लास्ट अटेम्प्ट होता. पुन्हा त्याची प्रिलिम्स दिली, मेन्स दिली आणि या वर्षी इंटरव्ह्यूला परत क्वालिफाय झालो. मागच्या वर्षी माझ्या ज्या चुका होत्या त्या माझ्या सगळ्यात लक्षात आल्या होत्या. त्यामुळे मी इंग्रजी चांगलं बोलायची प्रॅक्टिस केली होती, टाय वगैरे कसा लावायचा वगैरे सगळं शिकून गेलो होतो. आणि पुन्हा इंटरव्ह्यूला गेलो तर मला वर्मा नावाचं पॅनल होतं, ते 1972च्या बॅचचे IAS होते. माझा जन्म 1978चा आहे. आणि माझ्या लक्षात आलं होतं की म्हातारे माणसं हुशार असतात, आपण जेवढं आयुष्य जगलोय त्याच्यापेक्षा जास्त दिवस त्यांचा अनुभव असतो. त्यामुळे बिलकुल खोटं बोलायचं नाही आणि बिलकुल फेकायचं नाही असं मी ठरवलं. जवळपास पुन्हा मी तिथे गेलो, माझा इंटरव्ह्यू चालू झाला आणि मी जवळपास त्यांनी मला 52 प्रश्न विचारले. आणि इंटरव्ह्यूच्या शेवटी त्यांनी मला एक प्रश्न विचारला होता की इन केस ही परीक्षा पास झाला तर तू काय करशील. तर तेव्हा मी सांगितलं होतं सर, म्हटलं कदाचित जर मी ही परीक्षा पास झालो तर मी ज्या लोकांमध्ये आलोय त्या लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये काहीतरी एज्युकेशनचा अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करेल. त्यांना सांगेल की माणसामध्ये या परीक्षेने किती बदल होतो, काय होतो. आणि माझा तिथे इंटरव्ह्यू संपला. नंतर ते काय पाहायला येत नव्हते मी कुठं काय करतोय. आणि त्यानंतर मी आता सिलेक्ट झालो आणि तुमच्यासमोर माझे 293 लेक्चर देतोय. म्हणजे महाराष्ट्रातल्या जवळपास 29 जिल्ह्यांमध्ये मी लेक्चर घेत फिरलोय. याच्यामध्ये कुठंच माझा कधीच वैयक्तिक स्वार्थ नव्हता. त्यानंतर मे महिन्यात UPSCचा रिझल्ट लागला. त्यानंतर मी लग्न करून घेतलं. लग्नानंतर जे ट्रेंड आलेले असतात फिरायला वगैरे जायचं, तसं मी काही केलं नाही. दुसऱ्या दिवसापासून मी व्याख्यानं घ्यायला सुरुवात केली. मधल्या काळामध्ये मी ट्रेनिंगला गेलो. एक परीक्षा फक्त पास झाल्यामुळे मला लिटरली मी पास झालो नसतो, कोणी सायकल पण चेक करा दिली नसती. पण ही फक्त एक परीक्षा पास झाल्यामुळं मी युरोप, अमेरिका, चीन, जगातल्या 12-13 देशांमध्ये माझं ट्रेनिंगमध्येच फिरून झालं. आणि जबरदस्त मान मरातब सगळ्या गोष्टी मिळाल्या फक्त या एका परीक्षेनं. आता याच्यामध्ये मी खूप ब्रिलियंट होतो वगैरे वगैरे अशातला काही भाग नव्हता. मला डायरेक्ट अपयशाचा जिना चढल्यानंतर यशाची एक पायरी दिसली होती. त्यामुळं आपण मराठी माणसाच्या जनरली कायम डोक्यात असतं की माणसं खूप हुशार लागतात, खूप ब्रिलियंट असतात किंवा लागतात. आणि आपल्याकडे जे पास होतात ते पण तसंच सांगतात. आपण त्यांच्या मुलाखती पाहतो टीव्हीमध्ये वगैरे, एखादी बापट केलेली पोरगी असते ती विचारते तुम्ही IAS व्हायचं कधी ठरवलं. तो सांगतो मला डिग्रीला गोल्ड मिळालं, बाबांनी सांगितलं IAS हो आणि मी झालो. मग आपल्याला वाटतं मी कधीच होणार नाही का काय. तर असं काही लागत नाही. एवढे ब्रिलियंट माणसं त्यात कधीच नसतात. एवढं हुशार काय कोणी लागत नाही. अभ्यास केला तर कोणताही माणूस होऊ शकतो. प्रॉब्लेम फक्त एकच आहे मुंबईकडल्या मुलांचा. मुंबईकडचे मुलं एकदम हुशार असतात, त्यांना सगळ्या फॅसिलिटी अवेलेबल असतात. पण मुंबईला सगळ्या गोष्टी लोकांना इन्स्टंट लागतात. मी मुंबईमध्ये 4 वर्ष अभ्यास केला इथे SIC ला. मला माहिती आहे मुंबईमध्ये डायरेक्ट ATM कार्ड वापरल्यासारखं लगेच इन्स्टंट लागतं. 6 महिने अभ्यास केला की झालं, नाही झालं तर लगेच मी ICICI मध्ये कुठेतरी लागतो. ICICI मध्ये 8,000 पगार, 12,000चा मोबाईल, टाटा चालू. तर एवढा इन्स्टंट याच्यामध्ये काही मिळत नाही. लाईफमध्ये जेव्हा माणूस स्ट्रगल करतो तेव्हा त्याला जे मिळतं तरच त्याला महत्व कळतं. अदरवाईज तुम्हाला जर सहजासहजी एखाद्या वर्षामध्ये मिळालं तर तुम्हाला त्याची किंमत पण राहत नाही. माझं सिलेक्शन झाल्यानंतर रवींद्र नाट्य मंदिरमध्ये माझा सत्कार झाला होता. तेव्हा माझ्याबरोबर एक मुलगी पास झाली होती. तिनं माझ्या अगोदर बोलताना सांगितलं की मी एक्झाम दिली आणि फर्स्ट अटेम्प्टमध्येच ती क्रॅक केली वगैरे वगैरे. नंतर मी बोलायला उठलो आणि बोलता बोलता सांगितलं, म्हटलं त्या मॅडमनं ती परीक्षा फर्स्ट अटेम्प्टमध्येच क्रॅक केलेली म्हटलं. पण त्यांना हे कधीच कळणार नाही की लास्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक केल्याचा आनंद काय असतो. तर बऱ्याचदा माणसाला अपयश येऊ शकतं, पण एखाद्या अपयशानं खचून जायची काही गरज नसते. अपयश अशाच माणसावर येतं ज्याच्यामध्ये ते सहन करायची हिंमत असते. उगाच पुंगस पांगस माणसावर अपयश येत नाही. त्यामुळे जर आपल्यावर अपयश आला तर समजायचं आपण एकदम स्ट्रॉंग माणूस आहे. याचा अर्थ असा नाही की सारखे अपयशाचे ओढून घ्यायचे. कारण बऱ्याचदा एखाद्या दुसऱ्या अपयशाने मी अलीकडे का बऱ्याचदा बघितलं कुठे एखादा ब्लेड मार, एखादी बाटली पे आणि परत जिवंतच राहा असे लोक धंदे करतात. तर असं मी जर केलं असतं मी आतापर्यंत 7-8 वेळेस मेलो असतो. वरतून देवाला सांगितलं असते तुझ्याकडे 2 बॅकलॉग बाकी आहेत. आणि या सगळ्या याच्यामध्ये मला अगोदर भरपूर जॉब मिळाले होते. 2003ला मी PSI झालो, 2004ला रेल्वे TC झालो होतो, 2005ला इरिगेशनला सिलेक्शन झालं, 2006ला मी मुंबई डेव्हलपमेंट ऑफिसर होतो जोगेश्वरीला, 2007ला मी समाज कल्याण इन्स्पेक्टर झालो, नंतर MPSCतून मी BDO पण झालो होतो. पण मी या सगळ्या याच्यामध्ये सगळे जॉब सोडून द्यायचो थोडे दिवस काम करून, कारण ठरवलं होतं की काहीतरी मोठं करायचं. आता याच्यामध्ये मी पास झालो वगैरे वगैरे, याच्यात काही शहाणपणा नाही. पास खूप लोक होतात, पण पास झाल्यानंतर आपण ज्या लोकांमधून आलो त्यांच्याशी आपली काहीतरी बांधिलकी असते. आपण त्यांना काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून मी सगळ्या महाराष्ट्रामध्ये फिरलो. याच्यामध्ये कुठले तरी आता बाराखडीवाल्यांनी मला बोलवले म्हणजे ते मला 10,000 रुपये देणार होते वगैरे वगैरे, अशातला काहीच भाग नाही. याच्यात माझी एवढी धावपळ झाली की माझ्या लग्नानंतर मी माझ्या बायकोला कधीच टाइम देऊ शकलो नाही. बायकोनं मला लाखो वेळेस सजेस्ट केलं की तुम्ही समाजाशीच लग्न करून घ्यायला पाहिजे. काल रात्री पण 12:30 वाजेपर्यंत तेच चालू होतं. बायको म्हणे तुम्ही असेच धंदे करत राहा, कमीत कमी महिन्यातून 1 दिवस तरी घरी थांबत जा, शनिवारी किंवा रविवारी. म्हटलं ते काही जमणार नाही. आणि सकाळी 7:30ला तिथून निघालो, पुन्हा इथं 10-10:30ला पोहोचलो आणि परत तुम्हाला लेक्चर देतोय. आता याच्यामध्ये ऑफिसचं काम सगळेच सांभाळतात. तुम्ही कोणत्याही पुढील काळात अभ्यास कराल, त्या जबाबदार पदावर जाल, तुम्हाला सगळं स्टेटस बिटस मिळेल, ते काम तुम्ही सगळेच करतात. ते तुम्हाला त्याच्यासाठी सरकारने अपॉइंट केलेलं असतं. पण आपण जिथून आलोय त्यांच्याशी आपली काहीतरी बांधिलकी असते. त्यामुळे त्याची जाणीव ठेवून आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचं, मनात ठेवायचं. उगाच फक्त ओरडत राहायचं की मराठी टक्का कमी झाला, सगळे नॉर्थ इंडियन येतात. अरे मराठी माणसं अभ्यासच करत नाही, मराठी माणसं लगेच सोडून देतात आणि जे पास झालेले ते आपल्या लहान भावा बहिणींना गायडन्स करत नाही. त्यामुळं असं सहजासहजी कोणाला काही मिळणार नाही. आणि मुंबईमधले तुम्हाला सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहे. म्हणजे इथल्या इथे सगळं थोडंसं पेशन्स ठेवा, चांगला अभ्यास करा. मुंबईतले मुलं हुशार असतात आणि जर केलं तर मला वाटत नाही की तुमच्यातल्या कोणत्याच मुलाला काही अशक्य आहे.